एक पाण्याची लाईन सोड. त्याच्यामध्ये पूर्ण गार्डन मोजणी करून पहिली मोजणी करा. तुम्ही त्यांचं आता तुम्ही आर्किटेक्ट बोलवलं बघा मग हो त्यांना थोडं तुम्ही सांगितलं तुम्ही घाटाच्या खाली मागताना तलाव आज सातारा नगरपालिकेला जो माजी वसुंधरामध्ये मला वाटतं 6 कोटी चा त्याला बक्षीस जे मिळालं, निधी मिळाला, त्या निधीचं जे आहे ते आज इथं आपलं महारदर तळं आणि हत्ती तळं ह्या तळ्याचं इथं जी साधारण 28 एकर जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे आणि या ठिकाणी त्या निधीतनं गार्डन डेव्हलप करावं असा एक प्रस्ताव हा चर्चेत होता. याची पाहणी करायला आज आम्ही सर्व नगराध्यक्ष नगरसेवक सगळे आज इथं आलो, पाहणी केली आणि या ठिकाणी दोन्ही तळी आहेत आपली, त्या ठिकाणी पाणी साठा नीटनेटका व्हावा, त्याचबरोबर एक चांगलं ज्याला आपण गार्डन म्हणतो ते इथलं जे आहे ते डेव्हलप करण्याच्या बाबतीतली चर्चा झाली. कारण आता हा संपूर्ण भाग पूर्वी नगरपालिकेत नव्हता, आता हद्दवाढीत आपल्याकडे आला आहे. रिंग रोडसुद्धा जो पुढं होणार आहे तो याच परिसरातनं जाणार आहे. त्यामुळं इथं येण्यासाठी पण किंवा दळणवळणाची सोय पण चांगली पुढच्या काळामध्ये होईल आणि त्या दृष्टीनं एवढी जागा मालकीची असल्यावर एक सुंदर असं बगीचा आणि त्याला मग वॉटर बॉडी वगैरे जी नॅचरली पूर्वीपासून जी आपली आहे त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. त्याचं आता आर्किटेक्ट वगैरे सगळे तिथं आहेत, त्यांच्याशी चर्चा करून पुढची आपण प्रक्रिया जी आहे ती टप्प्याटप्प्यानं सुरू करतो आहे. मोठा प्रोजेक्ट आहे, त्यामुळं फेज वाईज आपल्याला तो करायला लागणार आहे. पहिले 2 फेज आधी होतील आणि तिसरं फेज जे आहे त्याला थोडा जास्त निधी लागणार आहे. त्यासाठी थोडं नंतर त्याच्यामध्ये तिसऱ्या फेजचं काम जे आहे ते आपण हाती घेणार आहे. पर्यटनासाठी कारण आता वरनं रिंग रोड झाला की कासला जाणारी लोक पण खाली होऊ शकतील, कारण रिंग रोड हा आपल्या कासच्या रोडनं जोडून खाली येणार आहे. त्यामुळं त्याचा फायदा होईल. मेन म्हणजे शहरवासियांना एक म्हणजे काय म्हणायचं विरंगुळ्याला किंवा वेळ घालवायला किंवा मुलांना खेळायला एक चांगलं शहरातल्या लोकांना एक चांगलं ठिकाण, चांगली जागा ही या 28 एकराच्या ह्याच्यामध्ये होणार आहे. बाबा ते वर्ष तर मला वाटतं कॉन्झर्वेशनच्या ह्याच्यामध्ये आपला जो फुलपाखरांच्या ह्याच्यामुळं तो वरचा डोंगर आपला जो यवतेश्वरला जुना रस्ता जातो तो आहेच आणि नक्कीच इथं पण त्याचं जे काय कॉन्झर्वेशनचं जे असेल ते आपण हे करू आणि थोडंफार एन्व्हायरमेंटलिस्ट वगैरे यांना हे काम झाल्यानंतर ह्यात बरोबर घेऊन त्याचं थोडी जाहिरात होईल किंवा जे मग हे फुलपाखरं वगैरे ज्यांना आवड आहे हे करण्याची किंवा त्याच्यावर काही लोक अभ्यास करतात, काही लोक तर त्यांना पण थोडं आपण ते एन्व्हायरमेंटलिस्ट जे असतात